भारत माता की वंदे वंदे। मत्स्य व्यवसाय विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या मत्स्य महोत्सव व प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित आमचे आदरणीय मित्र, या विभागाचे लोकप्रिय खासदार श्री अशोक भाऊ नेतेजी, या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रिय आमदार व माजी पालकमंत्री श्री विजयराव वडेट्टीवार जी, आमचे आदरणीय नेते माजी आमदार अतुल देशकर जी, जिल्हाधिकारी माननीय विनय गौडाजी, ज्यांच्या निमंत्रणावरून मी या ठिकाणी उपस्थित झालो, असे या कार्यक्रमाचे आयोजक निनाद गड्डमवार जी, श्री विजयजी शिर्के, संदीप दप्तरदार, रवींद्र वायडा, श्री चंद्रलालजी मेश्राम, डॉक्टर शिवरकर, प्रकाश गोनारे, मत्स्य व्यवसाय विभाग, जिल्हा प्रशासन, सांस्कृतिक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व या कार्यक्रमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून भाषण नव्हे तर आपल्या कुटुंबाचं राशन प्राप्त करण्याच्या हेतूने उपस्थित माझ्या सर्व आदरणीय प्रिय बांधवांनो, कष्टकरी मित्रांनो, माता भगिनींनो, मत्स्य महोत्सव कार्यशाळेचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। खरं तर इथं आल्यानंतर या विभागाचा मंत्री म्हणून मलाही आनंद झाला की या कार्यक्रमाच्या यशासाठी इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात। श्री निनाद गड्डमवार यांचंही मी अभिनंदन करेन, कौतुक करेन की 80 एकरमध्ये मत्स्य पालन करण्याचं दायित्व घेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं मत्स्यपालन केंद्राची स्थापना त्यांनी केली, ज्याचा उपयोग या जिल्ह्यातील मत्स्यपालन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी निश्चित होईल। निनाद गड्डमवार यांचंही मी माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो। हे खरं आहे की 9 ऑगस्टला मी मंत्री झालो, 14 ऑगस्टला 5 वाजता खाते वाटप झालं। जेव्हा मला मत्स्यपालन विभाग दिला, मी अर्ध्या तासामध्ये फोन करून सांगितलं की मी मासे खात नाही आणि म्हणून हा विभाग तुम्ही काढून घ्या, त्याच्या बदल्यात जरी मला कोणताही विभाग दिला नाही तरी मला काहीही वाटणार नाही, पण मी मासे खात नाही आणि म्हणून हा विभाग मला देऊ नका। खरं तर वडेट्टीवारजी, आपण सहज म्हणाले की मंचावरील सर्वांनी मासे खाल्ले पाहिजे। मी मासे खात नाही, कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतः टोपी घालत नव्हते, पण इतरांना मात्र आग्रह टोपी घालण्याचा करायचे। मी जरी मासे खात नसलो तरी एक निश्चित आहे की खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी मात्र मी निश्चितपणे घेणार आहे। या संदर्भामध्ये मास्याचा व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे। खरं तर महाभारतामधली मत्स्यकन्या, आपण पांडवाची पंजी, ही तर आपल्या सर्वांना माहिती आहे की राणी सत्यवती, मत्स्यगंधा ही पांडवाची पंजी। तिथून अनेक उल्लेख
हे आपल्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये येतात. खरं तर या जगामध्ये मनुष्य प्राण्यासाठी तीनच विभाग महत्वाचे. एक कृषी, जिथून त्याला अन्न प्राप्त होतं. दुसरं फॉरेस्ट, जिथून त्याला पोटासाठी अतिशय पोषक अशा वनस्पती वनउपज प्राप्त होतं. आणि तिसरं म्हणजे समुद्र किंवा नद्या, ज्यातून त्याला उत्तमातलं उत्तम प्रोटीन्स मिळणार मासे प्राप्त होतात. खरं तर या तीन विभागापैकी दोन विभाग हे माझ्याकडे आहे आणि मी ही सूत्र निश्चित केलं की फॉरेस्ट फिशरी इज इक्वल टू फायनान्स. आणि जेव्हा फायनान्स म्हणजे त्याची आर्थिक उन्नती करायची असेल तर फॉरेस्ट आणि फिशरी हे दोन विभाग मनुष्याच्या जीवनामध्ये आर्थिक मदत, आर्थिक क्रांती, आर्थिक उत्तम व्यवस्था करण्यामध्ये मदतशीर होऊ शकते. आणि जिथं फॉरेस्ट, फिशिंग आणि फायनान्स एकत्र येतं तिथं मग आमच्या सांस्कृतिक विभागाचं काम सुरू होतं. ते म्हणजे प्रत्येक फॅमिलीच्या सोबत एकीकडे धन आहे आणि दुसरीकडे समाधानी मन आहे. आणि यासाठी फॅमिली ही योग्य पद्धतीने त्याचा आनंद निर्माण व्हावा यासाठीही काम केलं जातं. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास द्यायला आलोय. मी काय निर्णय घेतले हे जर सांगायला सुरुवात केली तर वेळेचा अभाव आहे. पण एक विश्वास जर एका वाक्यात सांगायचा असेल तर तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न या व्यवसायाच्या संदर्भात, या विभागाच्या संदर्भात जे जे प्रश्न तुमच्या मनात आले आहे ते सारे प्रश्न मी विविध माध्यमातून लिहून काढलेत आणि टप्प्याटप्प्याने हा प्रत्येक विषय सुटावा या दृष्टीने मी पूर्ण शक्तीने प्रयत्न करेन. हा विश्वास मात्र मी सर्वप्रथम देतो. खरं तर जेव्हा मी मत्स्य विभागाचा, मत्स्य व्यवसाय विभागाचा मंत्री झालो, पहिल्यांदा मी विचारलं या विभागाच्या योजना कोणत्या आहेत. तेव्हा एकच उत्तर आलं, फक्त एक योजना आहे, ती म्हणजे डिझेल परतावा. एक मात्र योजना. विभागाच्या इतर कोणत्याही योजनाच अस्तित्वात नाही. हे ऐकल्यावर तर पहिले मला धक्का झटका बसला की जो विभाग, ज्या विभागामध्ये रोजगार देण्याची मोठी क्षमता आहे, पण या विभागाची अवस्था फक्त आणि फक्त कॅप्चर म्हणजे मासे पकडणे, पण मास्याचं संवर्धन करणे हे मात्र या विभागामध्ये कुठेही दुरान्वये संबंध नव्हता. आणि मग त्याचा परिणाम हा सर्वव्यापी, सर्व दूर राज्यात व्हायला लागला. या विभागामध्ये असणारी जैवविविधता संपायला लागली. तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की यापैकी काही मासे तर एवढे किमती आहे की घोळ नावाचा मासा, या एका मास्याची किंमत 5 लाख रुपये आहे. जर एखाद्याला समुद्रामध्ये 20 मासे जरी प्राप्त झाले तर महाराष्ट्र राज्य लॅटरीपेक्षा जास्त पैसे त्याला प्राप्त होतात. पण यावर दुर्दैवाने ज्या पद्धतीचं लक्ष पाहिजे ते लक्ष दिल्या गेलं नाही. आणि यासाठी काही गोष्टींमध्ये आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हाधिकारी महोदयांना माहिती आहे की आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी मिशन जय किसान या संदर्भातल्या मिशनसाठी या जिल्ह्यातील जे आदर्श शेतकरी आहे अशा 350 शेतकऱ्यांसोबत आपण बैठक घेतली. लक्ष्य काय की शेतकरी हा विविध माध्यमातून, जोडधंद्यातून, शेती व्यवसायातून हा त्याच्या उपजीविकेमध्ये समर्थपणे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावा.
आणि यामध्ये आपण कृषी, फिशिंग आणि दुग्ध व्यवसाय हे तीनही भाग घेतले आणि आपला प्रयत्न हा आहे की आपला जिल्हा हा पायोनियर व्हावा, आपल्या जिल्ह्याचं मॉडेल हे इतरांनी स्वीकारावं, असं आपण मिशन जय किसान करण्याचा निर्णय केला. आणि याला अनुरूप मग पहिला मुद्दा आला की जाळ्यांसाठी दिलेलं अनुदान असेल, होडीसाठी दिलेलं अनुदान असेल, हे एवढं कमी आहे की ऊंट के मुंह में जीरा असं म्हणावं लागेल. आपण अनुदान वाढवलं. आता साधारणतः जाळ्यांसाठी 8,000 रुपये अनुदान दिलं जाऊ शकतं. होडीसाठी 1,50,000 रुपये, म्हणजे जे अनुदान 3,000 होतं ते 1,50,000 रुपये आपण करतोय. या विभागाची सर्वात मोठी अडचण होती की पदभरतीच नव्हती. एक अकेला थक जाएगा अशी या विभागाची अवस्था. माणसं दूरपर्यंत दिसत नाही, पण आग्रहपूर्वक या विभागाची पदभरती करण्याचा आग्रह माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी केला आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण 1,500 पेक्षा जास्त पदांची भरती ही येणाऱ्या 4 महिन्यात करतोय, ज्यातून मत्स्यपालन करणारे जे लोक आहेत त्यांना तिथं जावं लागेल. विजयराव यांनी सांगितलं की खरं तर या ठिकाणी त्यांच्या घराची अवस्था ही वाईट आहे आणि हे खरं आहे. आणि या दृष्टीने सुद्धा आपण निर्णय करतोय की मग आपल्या महाराष्ट्राचा 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा असेल की 20,000 पेक्षा जास्त आपल्या राज्यामध्ये असणारे तलाव असतील, आपल्या पूर्व विदर्भात असणारे माझी मालगुजारी तलाव. मी तर इथं उपस्थित जे गावकरी आहे, ज्या ज्या गावातून माझे शेतकरी कष्टकरी बंधू भगिनी आले असतील, त्यांना आग्रहपूर्वक मी सांगेल की आता आपण माझी मालगुजारी तलाव आपल्या गावात असतील त्याचं नूतनीकरण, त्याची दुरुस्ती, त्याची निगा राखण्यासाठी 500 कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय केला आणि आता या बजेटमध्ये 200 कोटी रुपये तरतूदही होत आहे. पण मला एकच अडचण वाटते की फक्त पैसे बजेटमध्ये ठेवल्याने काम होत नाही. त्या गावाच्या जनतेमध्ये जागरूकता हवी की माझ्या गावामध्ये असणारा माझी मालगुजारी तलाव हा शेतीच्या सिंचनाला आणि मत्स्यपालनाच्या दृष्टीने कामाला यावा. या ठिकाणी जर आपण 100 मीटर 3 मीटर खोल अशा पद्धतीने अजून त्यामध्ये व्यवस्था केली तर शेतीचं पाणी देताना पाणी उन्हाळ्यात जेव्हा संपायला येतं तेव्हा मात्र मासे मरणार नाही. 100 मीटरच्या त्या खड्ड्यामध्ये ते मासे राहतील आणि तोही जोडधंदा होऊ शकेल. आता परवा जेव्हा रुपाला साहेब आलेत, या विभागाची नावं खरं तर माननीय मोदीजींनी हा विभाग पहिल्यांदाच सुरू केला. देशामध्ये मत्स्य मंत्रालय नव्हतं, पण माननीय मोदीजींनी मत्स्य मंत्रालय केलं. आणि आता मी तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की 1947 पासून 2018 पर्यंत केंद्राने या विभागावर 3,600 कोटी फक्त खर्च केले स्वातंत्र्यापासून आतापर्यंत. आणि माननीय मोदीजींनी याचं महत्त्व समजून घेतलं. अरे हा तर कल्पवृक्ष आहे. सर्वांच्या इच्छा आकांक्षा आर्थिक दृष्टिकोनातून उपजीविका करण्यासाठी पूर्ण होऊ शकतात. 30,000 कोटी रुपये हे घोषित केले आणि 20,000 कोटीच्या पायाभूत सुविधा यामध्ये होणार आहे. आपण डिझेलचं अनुदान दिलं. आता अनेक निर्णय आपण करतोय. शेत तिथं मत्स्यतळे असतील किंवा मगाच अशी भावना व्यक्त केली की आता आपल्याला मत्स्य जिरे असेल, बोटुकली असेल, आपण राज्य आत्मनिर्भर नाही आहे. म्हणजे आपल्याला 82 कोटी बोटुकली पाहिजे आणि आपल्या राज्यात फक्त 11 कोटी बोटुकली तयार होतात. आणि त्याही दृष्टीने आपण PPP मॉडेल सरकारी उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर करतोय की मी पहिल्या बैठकीत सांगितलं की आमचं काम हे दुसऱ्या राज्यातून मत्स्यबीज किंवा बोटुकली आणण्याचं नाही. अरे आम्ही जे राज्यगीत स्वीकारलं त्या राज्यगीतातलं शेवटचं वाक्य आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर माझा महाराष्ट्र हा आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड मधून मत्स्यबीज आणणार नाही. आता इनलँड फिशिंगचा विषय काढला. हे खरं आहे
की समुद्र किनाऱ्यावरचं फिशिंग हाच मुख्य केंद्रबिंदू असायचा। जे वडेट्टीवार साहेब म्हणाले ते खरं आहे की पहिल्यांदा 7 जे समुद्री जिल्हे आहे तेवढंच लक्ष कॉन्सन्ट्रेट व्हायचं, पण कधी कुणी हा विचार केला नाही। अरे एकेकाळचे राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक तेव्हा कॉलेजमध्ये असताना आम्ही ती कथा मोठी आवडीने ऐकायचो की मोरवा एअरपोर्ट वरून सुधाकरराव नाईकांचं विमान हे आता टेक ऑफ व्हायसाठी निघालं, तितक्यात एकाने एक पिशवी दाखवली, त्या विमानाच्या पायलटनी विमान थांबवलं, त्या पिशवीत होते तेव्हाचे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे गोड पाण्याचे झिंगे, की झिंग्याचा मोह सुद्धा मुख्यमंत्री असताना व्हावा एवढे स्वादिष्ट झिंगे आपल्याकडे आहे, पण त्याला व्यवसायामध्ये आपण रूपांतरित करू शकलो नाही। 12 महिने वाहणाऱ्या नद्या आहे आणि म्हणून या दृष्टीनेही आपण एकीकडे आता पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन करत असताना यामध्ये जिथं जिथं शेत आहे तिथं तिथं मत्स्यतळे करता येईल का, आणि यासाठी राज्यामध्ये अतिशय जुना इनलँड फिशिंगचा कायदा होता, तोही आपण समिती केली आणि मला विश्वास आहे की इनलँड फिशिंगच्या या कायद्यामध्ये या ठिकाणी मत्स्यपालन करणाऱ्या समाजाला, व्यक्तींना, समूहाला, संस्था चालकांना, सहकारी संस्था चालकांना मोठी मदत हा यामध्ये निश्चितपणे होऊ शकेल। खरं तर या विभागाचं बजेट एवढं कमी असायचं की काहीच करता येत नव्हतं, पण परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी एक नवीन कायदा प्रस्तावित केला की हा कायदा जेव्हा होईल तेव्हा माझ्या विभागाला मला विश्वास आहे की वर्षाला 150-200 कोटी रुपये जास्तीचे उपलब्ध होईल, की जिथं जिथं समुद्रामध्ये बांधकाम होतं त्या बांधकामाच्या किमतीच्या 2% निधी हा आमच्या फंडमध्ये द्यावाच लागेल आणि 2% यामध्ये मॅक्झिमम 50 कोटी। आज समुद्रामध्ये एवढी बांधकामं होत आहे की मला विश्वास आहे की 200 कोटी रुपये वर्षाला हे निश्चितपणे उपलब्ध होईल। यासोबत आपण पंजाब नॅशनल बँक यांच्या CSR मधून 14 कोटी रुपयाला मान्यता माननीय डॉक्टर भागवत कराड यांच्या मदतीने घेतली आणि अजयपूरमध्ये 10 एकरमध्ये कृषी मार्गदर्शन रिसर्च सेंटर तर करतोच आहे, पण यासोबत मी माननीय रुपाला साहेबांच्या मागे पूर्ण शक्तीने लागलो आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशिंगचं केंद्र CIFA हे आपल्या चंद्रपूरमध्ये व्हावं। या केंद्रातून अतिशय योग्य प्रशिक्षण हे आपल्या सर्वांना होऊ शकेल। किसान क्रेडिट कार्ड हे आपण मासेमारी करणाऱ्यांनाही देतो। आमचा प्रयत्न आहे की मासेमारी करणाऱ्यांना 1.5 ते 2 लाख रुपये क्रेडिट मिळेल, 7% व्याजाने मिळेल। जर त्यांनी नियमित हप्ते दिले तर 3% त्याला आपण सूट देतो, पण आपण प्रयत्न करतोय की 3% सूट दिल्या जाते, 4% व्याज द्यावं लागतं। पण मी वित्तमंत्री महोदयांना आग्रह करतोय की तुम्ही 7% सूट देऊन मच्छीमारी करणारा हा शेवटचा वर्ग आहे यांना बिना व्याजी 2 लाख रुपयाचं क्रेडिट हे उपलब्ध जर आपण करू शकलो तर आपण या देशामध्ये एक उत्तम काम, उत्तम कार्यक्रम हे निश्चितपणे करू शकतो। या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित झाले की जे माननीय अशोक नेतेजींनी उपस्थित केले। मी अशोक नेतेजींना एका गोष्टीबद्दल अभिनंदन करेन की त्यांनी वडसा येथे खरं तर एक 400 एकर जागा ही देशी गाई संवर्धन संरक्षण त्यामध्ये रिसर्च सेंटर व्हावं हे मागणी केली होती। आता त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करून आपण वडसाच्या 400 एकर मध्ये एक अप्रतिम असं दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण, दुग्ध व्यवसायाच्या रिसर्चचं केंद्र करण्याचा मानस आपला आहे आणि मला विश्वास आहे की एक अतिशय मोठं सेंटर अशोक बाबू तुमच्या मागणीनुसार आपण निश्चित करणार आहोत की ज्याचा फायदा गडचिरोली आणि चंद्रपूरला सर्वात जास्त होईल, कारण जिथं इतर व्यवसाय करताना अडचणी येतात। दुसरा निर्णय आपण केला की आम्ही सर्वजण जंगल क्षेत्रात गेलो आणि या क्षेत्रामध्ये मर्यादा होतात।
आणि म्हणून MIDCच्या धर्तीवर आपण FIDC करतोय. FIDCचा अर्थ फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एक नागपूरमध्ये आणि एक गडचिरोली चंद्रपूर याच्या मध्यभागी, की ज्यामध्ये या दोनही जिल्ह्यात फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वनाशी संबंधित उद्योग हे करता येईल. आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर मात्र केंद्राचे 70 कोटी आणि 30 कोटी राज्याचे, म्हणजे उद्योग करणाऱ्यांना खर्च अतिशय कमी येईल. 100 कोटी या दोन्ही ठिकाणी 100 कोटी आम्ही खर्च करतोय. 70 कोटी केंद्राचे, 30 कोटी आमचे. म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये कोणत्याही उद्योजकाला स्वतंत्र मशिनरी फार घ्याव्या लागणार नाही. म्हणजे ज्या उद्योगासाठी आज त्याला 5 कोटी लागत असेल, तो उद्योग तो साधारणतः 20 ते 25 लाखात उभा करू शकेल. अशा व्यवस्था आपण फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये करतोय. एक महत्त्वाचा विषय जो खासदार आमदार दोघांनी इथं उपस्थित केला, की तो म्हणजे वाघांची संख्या वाढते आहे. आणि हे खरं आहे की 2014 नंतर खरं तर स्वप्न होतं 1972चं. तेव्हाच्या पंतप्रधान महोदयांनी हे स्वप्न बघितलं आणि विशेष करून स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात 1972 मध्ये हा व्याघ्र संवर्धन हा विषय तेव्हा हाती घेतला. वाघाची संख्या एवढी कमी होत होती की डायनोसॉर सारखा वाघ हा प्राणी फक्त आणि फक्त चित्रात बघावा लागला असता अशी अवस्था होती. पण 2014 नंतर या संवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जो वेग घेतला, आता पहिल्यांदा वाघ वाढवा असं म्हणावं लागत होतं. आता कोणी घेता का वाघ, कोणी घेता का वाघ असं म्हणावं लागतंय. आणि म्हणून आम्ही मध्य प्रदेशलाही त्यांनी मागितले वाघ देतोय, छत्तीसगडला वाघ देतोय. आणि वडेट्टीवार साहेब तुमच्या मतदारसंघातले आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आम्ही परवानगी घेतली. पहिले प्रायोगिक स्तरावर 5 वाघ जंगलातले हे स्थानांतरित आपण नवेगाव नागझिराच्या जंगलात करणार आहोत. आणि त्यानंतर पुढचा टप्पा हा 25 वाघांचा हा सह्याद्री, मेळघाट, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय केला आहे. आता वाघांची संख्या कमी करणं हे गरजेचं झालं. इतके वाघ झाले की धीरे धीरे हे गावात मनुष्याला सेकंड करायला यायला लागले आणि याचे दुष्परिणामही व्हायला लागले. वाघ आणि मानव याच्या मृत्यूमध्ये संख्या साधारणतः 1.5 पटीनी काही वर्षामधल्या आकड्यावरून वाढली. 2 लाखाची मदत होती, ती टप्प्याटप्प्याने मी 20 लाख केली. पण हे खरं आहे, जे दोन्ही जनप्रतिनिधी म्हणाले, कोणत्याही जीवाची किंमत ही पैशांनी कदापिही होऊ शकत नाही. पण यापैकी 80% मृत्यू हे जंगलात होतात. आणि म्हणून यासाठीही जंगल आणि गावाच्या मधात एक चांगलं कुंपण 8 फुटाचं असावं, यावरही आम्ही रिसर्च करतोय. की मग त्या कुंपणातून वाघ येऊ शकणार नाही. मनरेगाच्या माध्यमातून आपण त्यामध्ये जर एक मोठी खड्डा खोदून ठेवला तर त्यामधूनही वाघ जंगल सोडून येऊ शकणार नाही. तिसरा, शेतीला आपण झटका मशीन आपण देतोय, तेही करतोय. आपल्यापैकी ज्यांना रानडुकराची चिंता आहे त्यांनाही आपण आता अनुमती दिली की रानडुक्कर त्यांना त्या ठिकाणच्या RFOची परवानगी घेऊन मारता येईल. आणि फक्त मारताच येणार नाही, अगोदर नियम होता, कायदा होता की त्याची विल्हेवाट लावायची एवढी मोठी प्रोसेस होती 2007च्या GR नुसार, की जर रानडुक्कर मारलं तर त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्या रानडुकराला गावामध्ये ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासमोर पुरावं लागायचं. आता ती अट काढली आहे. ज्या ज्या गावांना आपल्या गावात रानडुक्कर मारायचे असतील, कलेक्टर साहब आप BDO को बता दीजिए, एक मिशन मोड पे गांव में आने वाले, जंगल में जाके नहीं मार सकते, आप DPDC से नाविन्यपूर्ण से पैसे उपलब्ध कर दीजिए और रानडुक्कर मार के हमने वापस आ जाने का ये पूछना नहीं कि इसका आगे क्या होगा. जिसको जो कुछ करना है वो आगे उसका कहाँ पे दफन करना है, जमीन में करना है या पेट में करना है, वो उसका निर्णय वो गांव वाले करेंगे. ये दृष्टिकोण से भी अपन काम कर सकते हैं.
दुसरा एक मोठा निर्णय येणाऱ्या महिन्याभरात आपण घेतोय. खरं हा निर्णय जरी अधिवेशन असताना घोषित करू नये हे बंधन आहे, म्हणून मी आकडे सांगत नाही. पण मी फक्त एवढंच सांगेन की आज शेतीमध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याचं नुकसान हे अतिशय भरपाईमध्ये अल्प असतं. पण आम्ही इतकी नुकसान भरपाई वाढवण्याचा निर्णय करतोय की हे जेव्हा नुकसान भरपाईचा कायदा करतोय की ज्या कायद्यामध्ये नुकसान भरपाई तर विशिष्ट कालावधीमध्ये प्राप्त होईलच, पण दिली नाही तर व्याजाच्या सकट होईल. त्याच्याही बद्दल माझं आता भांडण आहे. मी 10% व्याज म्हणतोय आणि आमचे प्रशासन असं म्हणताय की स्टेट बँकेचं जे सेव्हिंग अकाउंटचं व्याज आहे ते दिलं पाहिजे. मी सांगतोय की 10% व्याज, ते म्हणताय सेव्हिंग अकाउंटचं व्याज. पण मला विश्वास आहे आपण चंद्रपूर वाले हो, आडनावातच वार आहे. सोमवार ते रविवार आपलं सर्व वार आहे. त्यामुळे आपण ते व्याज जबरदस्तीने 10% करण्याचा आपला प्रयत्न आहे की शेवटी महिन्याभरात जर नुकसान भरपाई दिली नाही तर त्याला 10% व्याज द्यावंच लागेल. म्हणजे शेतकरी सुद्धा जर त्याची नुकसान भरपाई महिन्यात दिली नाही तो म्हणजे कोई चिंता नाही, 4 महिने थांबवून ठेव, हे 10%नुसार येईल तर त्याचा फायदा मग पुढे होईल असं म्हणेल असा कायदाही आपण आणतोय. आणि अनुदानामध्ये मोठी वाढ करतोय की ज्या माध्यमातून शेतकरी सुद्धा जर रानडुक्कर येताना दिसला तर चिंता करणार नाही. त्याला म्हणेल अरे सुअर तेरे को जितना नुकसान करना है कर ले, कोई चिंता नहीं, मुझे सरकार पूरी शक्ति के साथ तेरे पाप को धोने का काम कर देगी. हा विश्वासही या अनुदानातून निश्चितपणे मला आहे. शेवटच्या टप्प्यात मी फक्त एवढीच विनंती करेन की हा कार्यक्रम आम्ही काय केलं हे सांगण्यासाठी नव्हता. या कार्यक्रमाचं प्रशिक्षण घेऊन ज्या ज्या गावातले लोक इथं आलेत त्यांनी आपल्या गावामध्ये 2 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे की त्यांचं गाव जर तलाव असेल तर नूतनीकरण दुरुस्तीचं अंदाजपत्रक करण्यासाठी मदत करायची. कलेक्टरशी संपर्क करा, आपापल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क करा आणि जिथं अडचण असेल तर एका कागदावर मला लिहून पाठवा. पण माझा हा आग्रह आहे नव्हे हट्ट आहे की आपल्या जिल्ह्यातले माजी मालगुजारी तलाव हे आपल्यासाठी निश्चितपणे परिवाराचा गुजारा करण्याच्या कामी यावे. हे फक्त माझी मालगुजारी तलाव राहू नये या दृष्टीने लक्ष द्यावं. आणि दुसरा विषय कि मत्स्य बुटुकली मी योजना जी करतोय जिल्हाधिकारी महोदय, महाराष्ट्र में यहाँ पे तालाब है, यहाँ वहाँ मत्स्य बुटुकली छोड़ने का एक अभियान करो. वहाँ के गांव के लोगों के माध्यम से वो मत्स्य बुटुकली उस तालाब में छोड़ने के लिए कुछ पैसे हमारे विभाग से और कुछ पैसे हम डीपीडीसी से देंगे. वडेट्टीवार जी ने एक बात कही है कि एक आसवगा मेंढा में एक सेंटर उन्होंने शुरू किया था, एक बार उसका भी आकलन करिए, मूल्यांकन करिए और वो सेंटर पूरी शक्ति के साथ शुरू करने का निर्णय करिए. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देत. ही सुरुवात आहे, हा प्रारंभ आहे. या सुरुवातीच्या या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करून जाऊया की आपला जिल्हा, तुमचा माझा जिल्हा हा मासे संवर्धनामध्ये क्रमांक 1चा जिल्हा व्हावा या दृष्टीने सर्वांनी काम करावं. आमच्या सदिच्छा. खूप खूप शुभकामना.